पावसाळा सुरू झाला की गरमागरम खुसखुशीत भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत गरमागरम पालक भजी। ही भजी बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बराच वेळ कुरकुरीत राहतं। योग्य प्रमाणात साहित्य आणि काही खास टिप्स वापरून ही भजी अजिबात तेलकट होत नाही आणि पटकन नरमही पडत नाही। म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका, रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम भजी बनवण्यासाठी आपण इथे अर्धी जुडी ताजी पालक घेतली आहे। पालकातील जाड देठ काढून टाकायचं आहे आणि फक्त पालकाची पाने वापरायची आहे। देठ वापरल्यास भजी खाताना किंचित कडवट लागतात, शिवाय देठामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे भजी लवकर नरम पडते। आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे भजी बनवण्यासाठी पालक पाण्याने धुवू नका। त्याऐवजी स्वच्छ कोरड्या कपड्याने प्रत्येक पान पुढून आणि मागून व्यवस्थित पुसून घ्या। पालक धुतल्यास यामध्ये जास्त ओलावा राहतो आणि त्यामुळे भजी कुरकुरीत न होता लवकर नरम पडते। म्हणून शक्यतो कोरडा पालक वापरल्यास भजी अधिक कुरकुरीत तयार होतात। पुसून घेतलेला पालक थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि भजीसाठी पीठ तयार करून घेऊया। एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप बेसन घेतला आहे। यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा रवा घालायचा आहे। तांदळाच्या पिठामुळे आणि रव्यामुळे भजी छान कुरकुरीत होते। त्यानंतर अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरा, थोडीशी हळद, आवडीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर 2 लसूण पाकळ्या ठेचून यामध्ये घालायचं आहे। यामुळे भजीला अप्रतिम चव मिळते। आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालत सर्व साहित्य एकजीव करून जाडसर आणि गुळगुळीत पीठ तयार करून घ्यायचं आहे। मी इथे पाण्याचं नेमकं प्रमाण सांगितलेलं नाही, कारण ते बेसनाच्या दर्जानुसार कमी जास्त लागू शकते। लक्षात ठेवा, पीठ खूप पातळ करू नका, थोडे घट्टच असावे, म्हणजे पालकाला छानपणे कोटिंग लागेल आणि भजी तळल्यानंतर बाहेरून एकदम कुरकुरीत तयार होईल। भजीचं पीठ तयार आहे। आता बाजूला ठेवलेला पालक मोठ्या आकारात चिरून घ्यायचा आहे। पालक खूप बारीक चिरू नका, पालक बारीक चिरल्यास पालकाला लवकर पाणी सुटते आणि त्यामुळे भजी नरम पडू शकते। जर पालकाची पाने अगदी कवळी असेल तर ती अख्खी वापरून भजी तळली तरी चालतं, मात्र मी इथे पालकाची पाने मोठ्या मोठ्या आकारात चिरून घेत आहे। मी देठाचा भाग पूर्णपणे काढून फक्त पालकाचीच पाने वापरली आहे। आता तयार केलेल्या बेसनाच्या पिठामध्ये हा चिरलेला पालक घालायचा आहे। प्रत्येक पालकाच्या पानाला बेसनाच्या पिठाचा समान आणि व्यवस्थित थर लागेल अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। पालक या मिश्रणामध्ये घातल्यानंतर भजी लगेच तळायला घ्यायची आहे। हे बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण पालकाला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते, त्यामुळे पीठ पातळ होते आणि भजी तितकीशी कुरकुरीत होत नाही। शेवटी यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। आपण इथे बेसन वापरलं आहे, त्यामुळे हिंग घालणे खूप गरजेचे आहे। हिंगामुळे बेसन पचायला मदत होते। आता सर्व साहित्य पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता भजी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि यामध्ये पुरेसं तेल घालायचं आहे। मध्यम आचेवर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरच भजी तळायला घ्यायची आहे। आता चमच्याच्या साहाय्याने भजीचे मिश्रण हलक्या हाताने गरम तेलात सोडायचं आहे। असे केल्याने प्रत्येक भजी वेगळी राहते आणि तळताना एकमेकांना चिटकत नाही, त्यामुळे भजींना छान आकार येतो आणि ती सर्व बाजूनी समान रीतीने कुरकुरीत तळली जाते। भजी तेलात घातल्यानंतर लगेच हलवू नका। एक बाजू थोडीशी सेट झाली की मगच हलक्या हाताने पलटवा, त्यामुळे भजी तुटत नाही आणि छान फुलून तयार होते। भजी तळताना गॅसची आच मंद ते मध्यमच ठेवा। खूप मोठा ठेवल्यास भजीवरून पटकन लाल होते आणि आतून व्यवस्थित शिजत नाही। भजी दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगाची आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे भजी बाहेरून खुसखुशीत आणि आतूनही व्यवस्थित शिजलेली तयार होते। भजी तळताना जर तुम्हाला वाटत असेल की भजी छान फुलत नाही, तर भजी तळण्याच्या अगदी आधी मिश्रणामध्ये फक्त चिमूटभर खाण्याचा सोडा घाला। एका वेळी कढईमध्ये जितकी भजी सहज मावतील तितकीच भजी तळायची आहे। एकाच वेळी खूप जास्त भजी तेलात सोडल्यामुळे तेलाचे तापमान कमी होते, भजी जास्त तेल शोषून घेते आणि कुरकुरीत होण्याऐवजी तेलकट होते। म्हणून प्रत्येक वेळी थोड्याच प्रमाणात भजी तळायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर भजी सोबत हिरव्या मिरच्याही तळून घ्या।
गरमागरम कुरकुरीत पालकाची भजी आणि तिखट हिरवी मिरची ती सुंदर कॉम्बिनेशन आहे. बाहेर धुधू पाऊस पडत असताना या भन्नाट कॉम्बिनेशनची मज्जाच काही वेगळी असते. मग उशीर कशाला, गरमागरम भजी तयार करा आणि आपल्या कुटुंबासोबत त्याचा मनसोक्त आनंद घ्या. धन्यवाद.